यंदाची मुंबई महापालिकेची निवडणूक खास आहे, कारण 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र लढणार आहेत. शिवसेना ठाकरे पक्ष आणि मनसेची युती होणार इतकं पक्क झालंय. पण युतीची घोषणा कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. जागा वाटपामुळे या दोन्ही पक्षांच्या युतीचं घोडं अडल्याचं दिसून येतंय. आधी जागा वाटप, मगच युती. ठाकरे बंधूंचं नेमकं अडलं कुठे? कोणत्या जागांवरून घोडं अडलं? 5 जुलैला मराठी भाषेच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तब्बल 20 वर्षांनी एकत्र आले. एकाच व्यासपीठावर आले, गळाभेट झाली. त्यानंतर ठाकरे बंधूंच्या भेटींचा सिलसिला सुरू झाला. उद्धव ठाकरेंनी वारंवार हे वक्तव्य केलं. शिवसेना म्हणजे आता राज, मी तुला माझ्या सोबतच घेतो, कारण आपण तेव्हा एकत्रच होतो, आता सुद्धा पुढे एकत्र चाललेलो. म्हणजे आम्ही एकत्र येणार, आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का? सत्ता प्राप्ती, काही जण म्हणतात की यांचा मराठीचा नाही, महापालिकेचा आहे. अरे नुसता महापालिकेचा नाही, तर आमच्या महाराष्ट्राचा आहे. आम्ही महाराष्ट्र सुद्धा काबीज करू. गेल्या 5 महिन्यात ठाकरे बंधू वेगवेगळ्या निमित्तानं अनेकदा भेटले, एकमेकांच्या घरी सहभोजन झालं, सणवार झाले. पण आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा रखडल्याचं चित्र आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे 25 दिवस उरले आहेत, पण अद्यापही ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा काही झाली नाही. राज्यभरात ठाकरेंची शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांना ठाकरे बंधूंच्या युतीची प्रतीक्षा आहे. पण पडद्याआड बऱ्याच राजकीय घडामोडी घडत आहेत. ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा जागा वाटपामुळे रखडल्याचं बोललं जात आहे. मुंबईतील मराठी बहुल भागात ठाकरेंची शिवसेना आणि मनसेला मानणारा मोठा मतदार वर्ग आहे. त्यामुळे या जागांवर दोन्ही पक्षांकडून दावा केला जाऊ शकतो आणि त्यातूनच हे जागा वाटप रखडल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबईतल्या जवळपास 24 वॉर्डात शिवसेना मनसेकडून जागा वाटपात रस्सीखेच होण्याची शक्यता वर्तवली जाते. एकूण 27 वॉर्डामध्ये ही रस्सीखेच होऊ शकते. वरळीतला वॉर्ड क्रमांक 197 आणि 195, माहीमचा वॉर्ड क्रमांक 190, 192 आणि 194 इथेही रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. तर शिवडीच्या 203, 204 आणि 205 या वॉर्डातही रस्सीखेच होऊ शकते. तर इकडे भांडूपमध्ये वॉर्ड क्रमांक 113, 114, 115 आणि 109 मध्ये देखील रस्सीखेच होण्याची शक्यता वर्तवली जाते. विक्रोळीतला वॉर्ड क्रमांक 118, 120 आणि 111 मध्ये, तर दिंडोशीतील वॉर्ड क्रमांक 37, 38, 40 आणि 42 मध्ये देखील रस्सीखेच होईल अशी शक्यता आहे. तर जोगेश्वरीत वॉर्ड क्रमांक 73 आणि 74 मध्ये आणि मागाठाणेमध्ये वॉर्ड क्रमांक 3, 5, 11 आणि 12 या ठिकाणी देखील रस्सीखेच होऊ शकते. एकंदरीत पाहायला गेलं तर कुठे कुठे रस्सीखेच होऊ शकते, म्हणजे इथं 100% होणार. प्रत्येक जण माझा पक्ष कसा वाढेल, सुरक्षित माझे नगरसेवक कसे निवडून येतील, ते तर सगळे बघणारच आहेत. लवकरच येत्या 2 दिवसात. ओके. गेल्या महिनाभरापासून दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपासाठी चर्चा सुरू आहेत. संजय राऊत यांनी अनेकदा राज ठाकरेंची भेट घेतली आहे. शिवतीर्थावरती अनिल परब, अनिल देसाईंसारख्या ज्येष्ठ नेत्यांसोबत बैठका झाल्या. मात्र जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. आधी जागा वाटप, मगच युतीची घोषणा अशी भूमिका मनसेनं घेतल्याची चर्चा आहे. एकतर आपापसात लढताना खरी ताकद कुणाची, तो कोणाकडे चांगला उमेदवार आहे, कुठल्या वॉर्डात कोणाची मतं चांगली आहेत, कोणाला बांधिलकी आहे मतदारांची, हे पाहणं आणि प्रतिस्पर्धी कसे लढतायत, ते कोण उमेदवार देतील, तिथे कोण कसा लढेल याचा एक अंदाज घेऊन आपले उमेदवार ठरवणं, या दोन्ही शक्यता इथे नाकारता येत नाही. ठाकरेंची शिवसेना असो वा महाराष्ट्र नवनिर्माण सेना, दोघांसाठीही ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. शिवसेनेचे 2 तुकडे झाले आहेत. आता पुन्हा एकदा ठाकरेंना मुंबईतील आपलं राजकीय वर्चस्व सिद्ध करायचं आहे. या निवडणुकीत त्यांना मनसेची साथ आवश्यक आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी मतदारांच्या ध्रुवीकरणाला मदत होईल असा ठाकरे बंधूंचा होर आहे. पण जागा वाटपावरून दोन्ही पक्षात रस्सीखेच असल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.